मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। आपणासाठी ही ब्रेकिंग न्यूज दिलासादायक असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत। तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भातील आपली बातमी। मित्रांनो, आजची आपली प्रमुख बातमी आहे आताच्या घडीची मोठी बातमी। राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 4 मोठे शासन निर्णय निर्गमित। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया। चला तर पाहूया माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज संदर्भात शासनाने केले मोठे महत्त्वपूर्ण 4 शासन निर्णय निर्गमित। शासनाच्या कोणत्या विभागाने हे 4 निर्णय निर्गमित केले आहे? शासन निर्णयामध्ये कोणत्या बाबीचा समावेश केला आहे? या 4 शासन निर्णयाचा कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे की तोटा होणार आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चला तर करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया संपूर्ण माहिती। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। राज्य अधिकारी कर्मचारी संदर्भात दिनांक 5/3/2026 रोजी निर्गमित करण्यात आले 4 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय GR। आणि हे जे 4 GR निर्गमित करण्यात आले आहे त्यातील GR क्रमांक 1 नगर विकास विभाग, महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेमध्ये मुख्याधिकारी गट अ, सहाय्यक आयुक्त गट अ संवर्गातून मुख्याधिकारी, गट अ निवड श्रेणी उपयुक्त, गट अ संवर्गातील मुख्याधिकारी, गट ब सहाय्यक आयुक्त, गट ब संवर्गातून मुख्याधिकारी, गट अ सहाय्यक आयुक्त, गट संवर्गातून पदोन्नती करण्यास विभागीय पदोन्नती समितीची स्थापना करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। शासन निर्णय क्रमांक 2 शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत निर्गमित झाला। लेखाशीर्ष क्रमांक 22/020/173 अंतर्गत 4 निवृत्ती वेतन विषयक खर्च या उद्दिष्टाखाली निधी वितरण करण्यात बाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत हा निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्यानंतर शासन निर्णय क्रमांक 3 ग्राम विकास विभागामार्फत निर्गमित करण्यात आला। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमध्ये लागू करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या आकृतीबंधातील पदांना दिनांक 1/3/2026 ते 31/8/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। चौथा शासन निर्णय आहे तो उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिज उद्योग, शासकीय मुद्रण, लेखन सामुग्री व प्रशासकीय संचालन, मुंबई संचालनालयाच्या अधिपत्याखाली विविध कार्यालयातील अस्थायी पदांना दिनांक 1/3/2026 ते 31/8/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आली आहे किंवा मुदतवाढ देण्यात आली आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने वरील 4 निर्णय स्पष्ट केले आहे। मित्रांनो, हे 4 निर्णय आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।